सोमवार आणि आज छोटी तर जाणारच आहे, कारण 2-3 दिवस झालं म्हणत होती जाते, पण आम्ही तिला 2 दिवसाचा मुक्काम अजून वाढवायला सांगितलं, कारण काल होता बाजार म्हटलं की मग कसं होतं, गर्दी असते इथं आणि खूप कंटाळा येतो. म्हणजे एवढा बाजार होऊ दे रविवारचा, मग जा. आणि कसं होतं, तिची थोडीफार रविवारी मदत असते भांडी वगैरे घासायला. मग संध्याकाळी कसं होतं, हॉटेलमध्ये येते ते भांडी वगैरे घासायला, ते पण ती काम करते. आणि म्हटलं चला जास्त दिवस तिला अजून म्हणायचं होतं की अजून 1 दिवस किंवा आज आणि उद्या, पण ती काय आता कोणालाही ऐकणार नाही. ती आज 100% जाणार म्हणजे जाणार. मला वाटतंय ती दुपारी 2च्या किंवा 2च्या बस. सोमवार म्हटलं ना की थोडंफार कसं होतं, कस्टमर कमी असतात. कमी म्हणजे एवढे पण कमी नाही, सकाळी थोडीशी गर्दी कमी असते, पण दुपारपासून खूप गर्दी होते. 2च का? 2 घे, हाफ नाही. काय होतंय आता थोड्याच्या ठेवला कोणीतरी उचलला असा पडणार नाही पडत. नोट दुसरी द्या ना प्लीज. किती कट झाले बघा. बघा की किती पाहिजे तुम्हाला? 1 हाफ. देणार की जरा 2 मिनिटं. चॉकलेट देऊ का? मग 1 रुपया नंतर मायनस करा. रुपयाला सुट्ट्या द्या 500. काय म्हणते बाकी? नको चा. 1 2 3 4 5. जेवण आलो ना खाल्ला असता वडापाव गरम गरम. एवढे लोक जेवण असतं 8:30च्या अगोदरच होत ते बघा. साडे दिवसाला काय टेन्शन नसतं. माझा पण 2च्या 14 रुपये. ठीक आहे 6 रुपये. आज बंटीचा उपवास, आणि बंटीचा उपवास असला ना की घरामध्ये मज्जा असते माझी आणि अंची, कारण खिचडी आम्हाला आवडते. असं आम्ही उपवास असला ना तर खिचडी मी तर अजिबात खात नाही, पण ज्यावेळेस घरात कोणाचा उपवास असला तर त्यावेळेस खिचडीला अप्रतिम चव येते. असं सगळ्यांच्याच घरात होतं बरं का. ज्यावेळेस उपवास नसतो ना तर त्याला सुद्धा खिचडी खायला मिळते, आणि असं वाटतं की अजून खायची. त्या माणसाला ज्याचा उपवास आहे ना त्याला ठेवूच वाटत नाही. काय करते आता? निघाली की आमची स्वाती ताई. रडत आता? नाही, मी नाही रडणार का? रडायचं ना. आता तिचं जायचं टायमिंग आलंय, बसचं टायमिंग झालेलं आहे. मला वाटतं 2:30 वाजलेत. आता 2:30ला बसचं टायमिंग झालंय. आता वांगरेटीला बस जाईल. स्वाती ताई जाणार आहे आज. कसं वाटलं तुला इथं? तेव्हाच गेलं दाजी गेलं की कधी चांगलं कसं वाटलं? इतकं काम लागलं तुला, चांगलं कसं काय? एवढं काम केलं तरी पण चांगलं वाटलंय. काय करायचं का? जाऊ वाटत नाही, पण जायला पाहिजे असं म्हणते ती. दाजीनी तरी कशाला द्यायचं पैसे? बंटी आमची अजिबात बसत नाही बरं का. तिला जरा गर्दी कमी झाली की असं काम करते. म्हणायचं काम ती करते. स्वच्छता बसणं हा विषय नाही. एकदा कामाला लागलेली ना खिचडी खाऊ नकोस. हा वाटत नाही खिचडी खायचे ना. तिचा उपवास असले की माझी पण मज्जा असते. अंडी घेतले ते थोडी घेतली आता 2 दिवस राहिले. बरं झालं, उलट अगं बरं झालं घेतली. संपणार नाही तुम्हाला. असू दे. काय ग
आमची तिथे तिला काम भेटतंय पण ती काम करत नाही, कारण माहिती का तिला सारखं शाळगावला यायला लागतं. शाळगावला आलं की तिला एक 15-20 दिवसाची तिची सुट्टी पडतेच. मग काय काम माझे दिवस काही भरत नाहीत. मग ती काय म्हणते की नको कामाला वगैरे काय जायला नको, कारण इथं आमचा काय प्रॉब्लेम झाला की तिला यावं लागतं, त्याच्यामुळे तिनं काम करत नाही. तर वांगरे ट्री गाडी आता वरती गेलेली आहे आणि स्वाती त्याच्या पूर्ण तयारी झाली जायची. बरोबर चहा पिते ना? नको चहा. मग काय थंड एक नाही. मोबाईल घेतला. पाऊस पडलाय वाटतं. सकाळच्या बसला गर्दी असते. बस खाली येते बस. कशाला जात इथं काही आपण नाही थांबलेलो. जायची घाई झाली. नाही बाय काय काय नाही. चहा घेणार आहे ब्लॅक टी? नाही पापडी कधी केलीस तू? पापडी नाही आता बनवत आम्ही. नाही बोलत पापडी शेव बंद आहे. कर नाही आता बनवत. तो 3-4 वर्ष झाले बंदच आहे. आईला कसा आता आराम आहे आईचा, त्याच्यामुळे सगळं बंद आहे. आणि आम्हाला याच्यातून काही जमत नाही करायचं, कस्टमर बी जास्त. चला स्वाती ताई तर गेली आणि माझं काम अजून बाकी आहे. आता म्हटलं जरा चहा पिऊया ब्लॅक टी आणि मग आपल्या कामाला सुरुवात करूया, कारण अजून थोडंसं काम बाकी आहे. काम म्हणजे कांदा चिरायचा आहे, थोडासा चिरलाय, अजून थोडा चिरायचा आहे. प्यायचंय विदाउट शुगर. खरं तर चहा पूर्णपणे सोडलेला आहे, पण काय होतं की ज्यावेळेस वातावरण थंड होतं ना, म्हणजे पावसाचं थोडा पाऊस पडतोय आणि काय होतं मग थोडंसं बाहेर काम असतं चालू, मग थंडी वगैरे थंडी वाजत असते बाहेर आणि ना जास्त थंड लागायला लागली की असं वाटतं काहीतरी थोडंसं चहा पिलाच पाहिजे. मग काय ब्लॅक टी आहे विदाउट शुगर, तर तो घ्यावाच लागतो.